सादरीकरणामध्ये ॲनिमेशनचा समावेश. कॉमिक्समधील टॉम अँड जेरी वाचण्यापेक्षा कार्टून फिल्म पाहायला मजा येते. फिल्म पाहताना दोघांचे मजेशीर भांडणं अगदी चांगलं लक्षात राहतं. हे का होतं? कारण चलचित्रामुळे आपले संपूर्ण लक्ष हे त्याकडे लागते. म्हणून सादरीकरणात काही गोष्टींना चालना देतात. थिएटरमध्ये पिक्चर सुरू होण्यापूर्वी सर्व कलाकारांची नावे व पिक्चरचे नाव दाखवतात. ती दाखवताना इतक्या मजेशीर पद्धतीने दाखवतात की आपले लक्ष तिकडे वेधले जाते. मुख्यतः विनोदी पिक्चरवेळी हे केले जाते. अगदी तसंच एखादी महत्त्वाची गोष्ट आपल्याला इतरांना सांगायची असेल किंवा ती इतरांनी नेहमी लक्षात ठेवावी असं वाटत असेल तर तसंच सादरीकरण बनवावं लागेल. समजा पाणी जपून वापरा हा संदेश द्यायचा आहे तर तुम्ही सादरीकरणात कोणते मुद्दे मांडाल? पाणी सजीवाकरिता किती गरजेचे असते? पृथ्वी पाण्याने किती टक्के व्यापली आहे, पण आपल्याला त्या खारट पाण्याचा काही उपयोग नाही. रोज किती पाणी कुठे आणि कसे वापरले जाते? पाणी कसे वाचवावे? मग यामध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा कोणता वाटतो? पाणी कसे वाचवावे या मुद्द्याकडे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी त्यातील शब्दांचे, चित्रांचे सादरीकरण व्यवस्थित होणे गरजेचे आहे. बरोबर ना? पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये काही माहिती ठळकपणे सांगायची असेल तर स्लाइडमधील घटकांची हालचाल ही नीट, सहज आणि लक्ष आकर्षित करणारी हवी. याकरिता ॲनिमेशन टॅबमधील विविध पर्यायांचा वापर करून पाहू. ॲड ॲनिमेशन या कमांड बटनामध्ये एंट्रन्स, एम्फसिस, एक्झिट, मोशन पाथ असे ॲनिमेशनचे काही प्रकार उपलब्ध आहेत. त्याची आपण माहिती करून घेऊ. एंट्रन्स या नावावरून लक्षात येते की या पर्यायामध्ये स्लाइडवर सुरुवातीला येणाऱ्या शब्द, चित्र यांच्या प्रवेशासाठी इफेक्ट देता येतात. उदाहरणार्थ फ्लाइन, चेकबोर्ड, डायमंड. काही वेळेस एक माहिती संपली आणि त्यासंबंधित दुसरी माहिती येणे आवश्यक असेल तर त्याचा एंट्रन्स दाखविणे गरजेचे असते. आपण फ्लाय इन हा इफेक्ट देऊन पाहू. स्लाइडमध्ये काही माहिती अथवा फोटो दाखविल्यानंतर त्या जागी नवीन माहिती किंवा त्यातला बदल दाखविण्याकरिता पुढील माहिती येणे आवश्यक आहे. मग पहिला मजकूर किंवा चित्र तिथून जायला हवं. त्याकरिता त्याची समाप्ती दाखवायला हवी म्हणजे पुढील माहिती तिथे दिसू शकेल. याकरिता एक्झिट या पर्यायामध्ये फ्लाय आउट, झूम यासारखे पर्याय तुम्ही निवडू शकता. आपण प्रवेशाकरिता दिलेला इफेक्टच शक्यतो समाप्तीकरिता ठेवावा. म्हणजे जर तुम्ही एंट्रन्सला फ्लाय इन हा पर्याय निवडला असेल तर एक्झिटला फ्लाय आउट हाच पर्याय असावा. म्हणजे दोन घटकांमध्ये समान संबंध राहील. एम्फसिस या पर्यायाने काही महत्त्वाची माहिती लक्षात यावी याकरिता स्लाइडवरील शब्द, प्रतिमा, फोटो यांना विविध इफेक्ट देता येतात. या पर्यायाने शब्दांची साईज मोठी अथवा लहान करणे किंवा त्यांचा रंग बदलणे, प्रतिमांचा आकार लहान किंवा मोठा करणे यासारखे इफेक्ट देता येतात. स्लाइडवरील जो मजकूर महत्त्वाचा आहे तो ठळकपणे दाखविण्यासाठी आपण त्यांचा रंग बदलू शकतो. याकरिता कॉम्प्लिमेंटरी कलर 2 हा पर्याय वापरून पाहू कसा इफेक्ट दिसतो ते. यामध्ये काही महत्त्वाची दृश्य दाखविणारे फोटोज आहेत. त्याची साईज वाढवून नीट पाहू. याकरिता श्रिंक ग्रो ह्या पर्यायाचा वापर करू. सादरीकरणातील एखाद्या विषयाची प्रक्रिया इतरांना नीट समजावी याकरिता ती प्रक्रिया होते आहे हे दाखविण्यासाठी मोशन पाथ हा पर्याय आहे. मोशन म्हणजे गती. समजा सादरीकरण हे गुरुत्वाकर्षण ह्या विषयावर आहे तर वस्तू उंचावरून फेकल्यानंतर ती जमिनीकडे येण्याची प्रक्रिया दाखविण्यासाठी वस्तूंना मोशन पाथ द्यावा. सादरीकरणातील घटकांच्या हालचाली या सरळ रेषेत, वलयांकित अथवा वर खाली अशा दाखवता येतात. मोशन पाथमधील बाउन्स हा पर्याय निवडल्यास त्या घटकाच्या उसळत्या चेंडूसारख्या हालचाली दिसतात.